नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण नागरी स्थानिक शासन संबंधित आपल्या घटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी देण्यात आलेल्या ते बघणार आहोत. नागरी स्थानिक शासन संस्था किंवा तुम्ही याला शहरी स्थानिक शासन संस्था म्हणून सुद्धा ओळखू शकता. मग नागरी स्थानिक शासन संस्थेसंबंधित ज्या काही तरतुदी आपल्या घटनेमध्ये देण्यात आलेल्या त्या 74व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलेल्या. बघा, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती एकमेकांपेक्षा जास्त अशी काही वेगळी नाहीये. फक्त 73वी जी घटना दुरुस्ती आहे ती ग्रामीण भागाशी संबंधित आहे आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे ती शहरी भागाशी संबंधित आहे. पण या दोघांचं मोटिव्ह किंवा एम एकच आहे असं आपण म्हणू शकतो. तेच काय, तर ते म्हणजे लोकशाहीचं विकेंद्रीकरण. मग लोकशाहीचं विकेंद्रीकरण करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आलेली त्या सगळ्या समित्यांचा आपण अभ्यास केलेला या आधीच्याच लेक्चर्समध्ये. आणि त्यानंतर आपण मग पंचायत राज व्यवस्थेसंबंधित जसं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा अभ्यास केला. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत त्यांचा अभ्यास केला. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेसंबंधितचे कोणते कायदे आहेत ते समजून घेतलं. ओके, म्हणजेच आपला गावाकडचा सगळा अभ्यास झालाय. आपण आता वळूया शहराकडे. शहराकडे म्हणजेच काय, तर आता बघा, जसं मी तुम्हाला याआधी सुद्धा बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की 73 आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे त्याच्यामध्ये बरीच अशी कलम आहेत जी सिमिलर आहेत, पण बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला डिफरन्स आढळतो. कारण की ऑब्व्हियसली इथे नागरी स्थानिक शासन संस्था आहे ना, मग इथे भरपूर गोष्टींमध्ये डिफरन्स येतं. पायाभूत सुविधा इथे चांगल्या असतात, लोकसंख्या मेनली खूप जास्त असते जर आपण ग्रामीण भागाशी कम्पेअर केलं तर. त्यामुळे तिकडे ज्या प्रकारे शासन संस्था चालते ती थोडीफार वेगळ्या प्रकारची असते. बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. ओके, सिमिलॅरिटीज बरेचसे आहे, ती तर तुम्हाला समजेलच की या आधी तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केलेला आणि त्या रिपीट झालेल्या आहेत नागरी स्थानिक शासन संस्थेसंबंधित, आणि डिफरन्स काय आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके, मग आता ज्या वेळेला आपण नागरी स्थानिक शासन संस्थांचा अभ्यास करतो तर बेसिकली त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात. एक म्हणजे नागरी शासनाची एक पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असली पाहिजे. पार्श्वभूमी म्हणजेच काय की आपल्या देशामध्ये या आधी म्हणजेच 73वी घटना दुरुस्ती होण्याआधी नागरी स्थानिक शासन संबंधितची कशी व्यवस्था होती त्याचं एक थोडंफार नॉलेज असलं पाहिजे. तर ते नॉलेज तर मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सुद्धा काही सांगेल, पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर 74व्या घटना दुरुस्तीने कोणता नवीन भाग ऍड करण्यात आला, तर बघा 73व्या घटना दुरुस्तीने भाग 9 ऍड झालेला, 11वं परिशिष्ट ऍड झालं. मग 74व्या घटना दुरुस्तीने काय ऍड झालं, कधी ते जे विधेयक आहे ते संमत करण्यात आलं, कधी कायद्यामध्ये रूपांतर झालं, आणि त्या तरतुदी जसं मी तुम्हाला सांगितलं बघण्याचं आहेत. आणि शासन संस्थेचा प्रकार. आता शासन संस्थेचे मेनली प्रकार काय तुम्ही ऐकलाच असाल. नगरपालिका असतात, नगरपंचायती असतात, महानगरपालिका असतात, त्याच्यानंतर कटक मंडळ, कटक मंडळाला आपण छावणी मंडळ म्हणून सुद्धा ओळखतो. तर हे जे शासन संस्थेचे प्रकार आहेत ते बेसिकली महाराष्ट्रामध्ये कसे काम करतात ना ते आपल्याला बघायचे. ओके, आता आपण महाराष्ट्रात राहतोय, एमपीएससी ची तुम्ही एक्झाम देताय, तर एमपीएससी ला गुजरातमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये हे सगळं कसं काम करतंय ते विचारलं जाणार आहे का? नाही. जसं ग्रामपंचायतीसाठी, जिल्हा परिषदेसाठी आपल्याकडे एक वेगळा कायदा होता ना, एक का 2 कायदे होते, तसंच महानगरपालिकेसाठी, नगरपालिकांसाठी आपल्याकडे वेगवेगळे कायदे आहेत. ओके, त्या कायद्यांचा आपल्याला थोडाफार अभ्यास करायचा आहे की कोणत्या कायद्यानुसार कशा तरतुदी आहेत त्या पंचायती संबंधित. ठीक आहे. मग आता जर आपण एक बेसिक पार्श्वभूमी बघितली आपल्या महानगरपालिकेसंबंधीची, तर आपल्या देशामध्ये सर्वात पहिल्यांदा जी महानगरपालिका आहे ती मद्रासमध्ये स्थापन करण्यात आलेली. कुठे? तर मद्रासमध्ये स्थापन करण्यात आलेली, ती सुद्धा 1686 ला. तुम्ही इयर लक्षात ठेवू शकता. आणि सर्वात पहिल्यांदा महानगरपालिका कुठे स्थापन झालेली, तर मद्रास प्रांतामध्ये स्थापन झालेली. ओके, मग आता इथे महानगरपालिका स्थापन झालेली आहे याचा अर्थ आपल्या देशामध्ये त्याच्या आधी नागरी शासन नव्हतं का? तर होतं. नगरांचा बघा उल्लेख पूर्वीपासून आहे. अगदी मौर्य कालखंडामध्ये सुद्धा होता, सातवाहन कालखंडामध्ये सुद्धा होता की ग्रामाचा भाग वेगळा असतो आणि नगरांची जी व्यवस्था असते ती वेगळी असायची. जसं मेनली नगरांमध्ये व्यावसायिक राहायचे, राजाचं जे राजधानीचं ठिकाण असायचं ते सुद्धा एक प्रकारे शहरच असायचं. मग तिथे सुद्धा शहरांचा
किंवा नगरांचा अर्थ काय असायचा की गावापेक्षा थोडंसं डेव्हलप वगैरे असायचं. पिण्याच्या पाण्याची सुविधा, दळणवळणाची सुविधा ही इझी असायची. ठीक आहे. आणि त्याच्यानुसारच त्या गोष्टी असायच्या. जसं आपलं मनुस्मृतीमध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला. ठीक आहे. इनफॅक्ट इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला तर मेगस्थेनिस हा एक प्रवासी आपल्या भारतात आलेला. तर त्याने इंडिकामध्ये मौर्य कालखंडामध्ये शहरांची व्यवस्था कशी होती, नगर रचना कशी होती, त्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रत्येक गोष्ट काम करत होती, तर त्या सगळ्या संबंधितची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इंडिकामधून बरीचशी डिटेलमध्ये मिळते. ओके. मग आता जर त्याच्यानंतर आपण रिसेंट आधुनिक भारताकडे जर वळालो तर 1907 मध्ये शहा आयोगाची स्थापना करण्यात आलेली. 1907 मध्ये तर ब्रिटिशांचं राज्य होतं, पण त्यांनी सुद्धा बघा तुम्ही म्हणू शकता विकेंद्रीकरणाला महत्व दिलेलं. तर शहा आयोगाने त्यांचा अहवाल सादर केला आणि त्या अहवालानुसार 1924 मध्ये केंद्रीय विधिमंडळाने कंटोन्मेंट कायदा संमत केलेला. कोणता कायदा संमत केलेला तर कंटोन्मेंट कायदा संमत केला. आणि मग फायनली याला घटनात्मक दर्जा कधी मिळालेला तर त्याचा आपण अभ्यास आधीच्याच लेक्चरमध्ये केलेला आहे. पंचायत राज व्यवस्थेसंबंधित आपण बघितलेलं ना की 73वी जी घटना दुरुस्ती आहे ती अस्तित्वात आली. तर ज्या वेळेला 73वी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं गेलं त्याच वेळेला 65वं घटना दुरुस्ती विधेयक सुद्धा मांडलं गेलेलं. अच्छा, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती विधेयक आपण कधी म्हटलं ज्यावेळेला 1991 मध्ये फायनली ते विधेयक मंजूर झालेलं. पण सर्वात पहिल्यांदा पंचायत राज व्यवस्थेसंबंधित आणि नागरी स्थानिक शासन संबंधित जे विधेयक मांडलं गेलेलं तर पंचायत राज संबंधीचं जे विधेयक होतं ते 64वं घटना दुरुस्ती विधेयक होतं आणि जे नागरी स्थानिक शासन संबंधितचं विधेयक होतं ते 65वं घटना दुरुस्ती विधेयक होतं. पण हे विधेयक त्यावेळेला मंजूर झालेलं का नव्हतं झालं. त्यावेळेला लोकसभाच विसर्जित झाली, त्यामुळे ते विधेयक जे आहे ते तिथेच लोप पावलेलं. परत एकदा प्रयत्न झालेला ते विधेयक आणण्यात आलेलं आपल्या लोकसभेमध्येच, पण तेव्हा सुद्धा ते विधेयक रद्द झालेलं 1990 मध्ये ज्यावेळेला व्हीपी सिंग सरकार आलेलं. सर्वात पहिल्यांदा राजीव गांधी सरकारमध्ये मांडण्यात आलं, त्यानंतर व्हीपी सिंग सरकारमध्ये मांडण्यात आलं आणि कंटिन्युटी मध्ये आहे. ओके, असं नाही की खूप वर्षांचा मध्ये काळखंड गेला आणि त्याच्यानंतर एखाद्या सरकारने मांडलेला, असं नाहीये. एकदम कंटिन्युटी मध्ये हे प्रत्येक सरकारने मांडलेलं आहेच. त्यानंतर नरसिंहराव सरकारने ज्या वेळेला हे विधेयक मांडलं त्यावेळेला हे विधेयक पारित झालेलं. ओके, नरसिंहराव सरकारने कधी मांडलेलं 1991 मध्ये आणि कुठे मांडण्यात आलेलं तर लोकसभेमध्ये हे विधेयक मांडण्यात आलं होतं. ठीक आहे, मग हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि 74वी घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते 1992 मध्ये जरी संमत झालं असलं तरी सुद्धा ते लागू झालेलं आहे 1 जून 1993 पासून. कधीपासून तर 1 जून 1993 पासून. अच्छा, मला कमेंट मध्ये सांगा जे 73वं घटना दुरुस्ती विधेयक आहे ते कधीपासून अंमलात आलेलं. या संबंधित मी ही जी डेट आहे 73व्या घटना दुरुस्ती संबंधीची ती डेट कशी लक्षात ठेवायची ते सुद्धा तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा की जे 73वं घटना दुरुस्ती विधेयक आहे ते कोणत्या डेटला अंमलात आलेलं. मग आता 74व्या घटना दुरुस्तीनुसार जर आपण बघितलं तर आता नागरी शासन संस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला. ओके, मग त्याच्यानुसार जर आपण बघितलं ना तर नागरी शासन संस्थांच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या मंत्रालयाकडून सांभाळल्या जातात. नीट लक्षात ठेवा, नागरी स्थानिक शासन संस्थेच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या मंत्रालयाकडून सांभाळल्या जातात. जशा मेन आपण नेहमी ऐकतो त्या ज्या सगळ्या संस्था आहेत ना, नगरपालिका, पंचायत, नगरपालिकेलाच नगर परिषद म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ते वेगवेगळं नाही हे लक्षात ठेवा. नगर पंचायत वेगळी आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिका. या संबंधीची जी सगळी व्यवस्था आहे किंवा ते कशाच्या अंडर येतं ते म्हणजे नागरी विकास मंत्रालयाच्या अंडर येतं. कशात तर नागरी विकास मंत्रालयाच्या अंडर. त्यानंतर छावणी मंडळ जे आहे ते संरक्षण मंत्रालयाच्या अंडर येतं. मग छावणी मंडळाला तुम्ही कंटोन्मेंट सुद्धा म्हणू शकता किंवा त्याला कटक मंडळ सुद्धा म्हणू शकता. आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जे काही नागरी स्थानिक शासन संस्था असते, मग महानगरपालिका असू दे, नगरपंचायत, नगरपालिका, ते सांभाळलं जातं गृह मंत्रालयाकडून. आता हे का असं वेगवेगळ्या प्रकारे सांभाळलं जातं ते आपण नंतर पुढे अभ्यास करणारच आहोत, तेव्हा समजून घेऊया. ठीक आहे, पण सध्या आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये फक्त 74व्या घटना दुरुस्तीकडे लक्ष द्यायचंय. मग 74व्या घटना दुरुस्तीने आपल्या घटनेमध्ये कोणता भाग ऍड करण्यात आलं
सर्वात महत्वाचा प्रश्न असणार आहे की काय काय ऍड करण्यात आलं नक्की 74व्या घटना दुरुस्तीने आपल्या घटनेमध्ये काय बदल झाला. तर एक महत्वाचा मोठा नवीन 9A भाग ऍड करण्यात आला. कोणता भाग? तर 9A. मग आता इथे दोन डिफरन्स समजले तुम्हाला. 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायतीसाठी किंवा ग्रामीण भागाच्या पंचायत राज व्यवस्थेसाठी 9 भाग ऍड करण्यात आलेला, फक्त 9 होतं ते. आणि इथे नागरी स्थानिक शासन संस्थेसाठी भाग 9A ऍड करण्यात आलं. त्यानंतर याला शीर्षक देण्यात आलं नगरपालिका. 73व्या घटना दुरुस्तीने कोणतं शीर्षक होतं त्या भागाला? तर पंचायत राज. इथे काय शीर्षक देण्यात आलेले? नगरपालिका. बघा आता इथे तुम्ही कन्फ्युज होऊन जाल, नगरपालिका म्हणजे ते फक्त नगरपालिका आहे असं नाहीये. तर नगरपालिका आपल्याकडे एका संस्थेला नाव देण्यात आलेलं आहे, पण या नगरपालिकेमध्ये सगळ्या गोष्टी येतात ज्या नागरी स्थानिक शासन संस्थेचा भाग असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर परिशिष्ट 12 ऍड करण्यात आलं. परिशिष्ट 12 मध्ये मग नगरपालिका कोणकोणत्या गोष्टींकडे कोणकोणते विषय येतील, तर ते सगळे विषय जे आहेत ते परिशिष्ट 12 मध्ये देण्यात आलेले आहेत. आणि कलम 243P ते 243G पर्यंत ऍड करण्यात आलेले आहेत. कुठे कुठे? तर 243P ते 243ZG. मग या आधी जे कलम आहेत 243 संबंधीचे ते कशाशी संबंधित होते? पंचायत राज व्यवस्थे संबंधित. ओके. सो आय होप तुम्हाला आता इथपर्यंत नीट समजलं असेल. मग आता आपण बघितलं ना की 243P पासून तर कलम 243ZG पर्यंत, इथे 243 आहे लक्षात ठेवा. तर 243ZG पर्यंत जी काही महत्वाची कलम आहेत ती एक एक करून नीट समजून घेऊया. आता प्रत्येक कलमाबद्दल मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेनेशन देणार नाहीये. ज्या काही तरतुदी आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या, म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीने जे काही तरतुदी बघितलेल्या आहेत, जसं त्यामध्ये आरक्षण वगैरे आलं, तर या गोष्टी मी परत तुम्हाला एक्सप्लेन करणार नाहीये. पण हा, थोडीशी आपण कलम नीट समजून घेऊया की जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ते मी तुम्हाला सांगेलच की त्यातून कसे विचारले जाऊ शकतात प्रश्न. सो सुरुवातीपासून आपण आधी सुरू करूया, तुम्हाला कुठे कन्फ्युजन नको व्हायला. बघा, सुरुवात कुठून होते? 243P पासून. कुठून? तर 243P पासून. या आधीचे जे 243 पासून तर ते 243O पर्यंत जी सगळी कलम आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत संमती संबंधित म्हणजे पंचायत राज व्यवस्थेसंबंधीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. 243P मध्ये ना व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. आता या व्याख्या कशाशी संबंधित आहेत? नगरपालिका हा जो आपल्याला भाग दिलेला आहे किंवा हे जे चॅप्टर दिलेलं आहे 9A मध्ये, त्याच्यामध्ये जर कोणकोणत्या नवीन गोष्टी आल्या असतील नगरपालिके संबंधितच्या, जर कोणत्या संज्ञा असतील तर त्या संबंधीच्या व्याख्या 243P मध्ये दिलेल्या आहे. म्हणजे एवढी काही महत्वाची तरतूद 243P मध्ये नाहीये. पुढे 243Q मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नगरपालिका या 3 प्रकारच्या असतील. कशा असतील? तर 3 प्रकारच्या नगरपालिका असणार आहेत. मग या 3 प्रकारच्या नगरपालिकेमध्ये कोणकोणत्या गोष्टी असतील? नगरपंचायत, नगर परिषद, नगर परिषदेलाच बऱ्याच वेळेला आपण नगरपालिका म्हणून सुद्धा ओळखतो, आणि त्यानंतर महानगरपालिका. आता ज्याप्रमाणे क्रम दिलाय ना इथे, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, त्याचप्रमाणे या नगरपालिकांची स्थापना केली जाते. जसं नगरपंचायत जी आहे ती थोडं कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशामध्ये किंवा तुम्ही टाउन म्हणू शकता, जो जास्त असा विकसित म्हणजे मोठी सिटी नाहीये, लहान सिटीमध्ये नगरपंचायत स्थापन केली जाते. त्यानंतर नगर परिषद त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी सिटी, आणि महानगरपालिका मोठ्या शहरांमध्ये स्थापन केली जाते. ठीक आहे. आणि याचा आपला अभ्यास आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा आहे तो आपल्याला बेसिकली करायचा आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. ठीक आहे. PQ समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर 243R मध्ये रचना दिलेली आहे की या नगरपालिकांची रचना कशी असू शकते. मग आता यामध्ये कोण कोण असणार आहेत? एक म्हणजे निवडून दिलेले सदस्य असतील, प्रत्यक्षपणे निवडून दिलेले सदस्य प्रत्येक संस्थेवर, नगर पंचायतीमध्ये सुद्धा, नगर परिषदेमध्ये सुद्धा, त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये सुद्धा. आणि नगरपालिका क्षेत्र प्रभाग या क्षेत्रीय मतदारसंघामध्ये विभागले जातील. त्यालाच आपण बऱ्याच वेळेला वॉर्ड्स म्हणतो. वॉर्ड्स मध्ये म्हणजेच काय तर प्रभाग. ओके. प्रभाग म्हणजेच काय तर वॉर्ड्स. ओके. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ नगरपालिका अध्यक्षाच्या निवडीच्या पद्धती ठरवतील. जसं बघा सरपंचाच्या बाबतीत होतं की राज्य विधानमंडळ ठरवेल की सरपंचाला निवडून द्यायचंय प्रत्यक्षपणे की अप्रत्यक्षपणे. ठीक आहे. मग राज्य विधिमंडळ ठरवेल की नगरपालिकांचे जे अध्यक्ष आहेत, ओके, अध्यक्ष, उपाध्यक्ष,
यांची निवड निवडणुकीमार्फत होईल, म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रॉपर वेगळी निवडणूक घेण्यात येईल, की सदस्य आपल्यामधून अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची नियुक्ती करतील. ठीक आहे, पण हे पूर्णपणे कोणावर आहे, तर राज्याच्या विधिमंडळावर आहे. त्यानंतर प्रभाग समित्या दिलेल्या आहेत, त्याला तुम्ही वॉर्ड समित्या म्हणून सुद्धा ओळखू शकता. तर प्रभाग समित्यांची तरतूद देण्यात आलेली आहे कलम 243 मध्ये. प्रभाग समित्या म्हणजेच काय, की प्रभाग समित्या कुठे स्थापन करण्यात येतील? प्रत्येक संस्थेमध्ये प्रभाग समिती स्थापन करण्यात येईल का, तर नाही. जिथे 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं क्षेत्र आहे, तर तिथे एका किंवा अधिक प्रभागांसाठी प्रभाग समिती स्थापन केल्या जातील. ठीक आहे, म्हणजेच काय, एक प्रकारे लोकसंख्या जास्त असल्यामुळे तिथे व्यवस्था योग्य रीतीने व्हावी, त्याच्यासाठी प्रभाग समिती स्थापन केली जाईल. मग आता ही प्रभाग समिती कुठे, कोणत्या प्रभागासाठी स्थापन केली गेली पाहिजे, याचे जी पूर्ण निर्णय ते राज्य विधिमंडळाकडे असणार आहे. म्हणजे राज्य विधिमंडळ तरतूद करेल की 3-2-3 प्रभाग असे मिळून प्रभाग समिती स्थापन केली पाहिजे. मेनली प्रभाग समिती त्या प्रदेशासाठी स्थापन केली गेली पाहिजे की नाही, हा निर्णय किंवा या संबंधीची तरतूद सुद्धा त्या राज्याचं राज्य विधिमंडळ करणार आहे. ठीक आहे, आणि इतर समित्यांच्या संरचनेबाबतही राज्य विधिमंडळ तरतूद करेल. जसं आपण बघितलेलं जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या समित्या होत्या, विषय समित्या होत्या, स्थायी समिती होती. ओके, तर त्याचप्रमाणे ना नगरपालिकांच्या सुद्धा काही विषय समित्या असतात. मग त्या समित्या कशा असेल, त्यांची रचना कशी असेल, त्या तरतुदी सुद्धा राज्य विधिमंडळच करणार आहे. ओके, मग आता इथे समित्यांबद्दलची तरतूद कशात देण्यात आलेली आहे, 243 मध्ये. कशात, 243 मध्ये. सर्वात पहिल्यांदा क्यू मध्ये आपण काय बघितलेलं, की 3 प्रकारच्या नगरपालिका असेल. एस मध्ये आपण बघितलेलं की त्यांची रचना कशी असेल, त्यांचे सदस्य कसे निवडून दिले जातील. आणि त्यानंतर आर मध्ये, त्यानंतर एस मध्ये आपण बघितलं की प्रभाग समिती. ठीक आहे, त्यानंतर आहे ते म्हणजे 243T. हे एस नाहीये, 243T आहे. एस आपण आताच बघितलेलं आहे, प्रभाग समिती किंवा वॉर्ड समित्यांशी संबंधित आहे. तर 243T मध्ये देण्यात आलेले की या समित्यांमध्ये नाही, की नगरपालिकांमध्ये आरक्षण कसं दिलं जाईल. आपण आधी सुद्धा बघितलेलं पंचायत राज व्यवस्थेमध्ये, तिथे सुद्धा आरक्षणासंबंधीची तरतूद होती. सेम तशीच तरतूद इथे सुद्धा आहे. काय सांगितलेलं आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीचं जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ठरवलं जाईल. म्हणजेच त्या प्रभागामध्ये पेक्षा महानगरपालिकाच्या एरियामध्ये, नगरपालिकेच्या एरियामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती आहे, त्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती आहे, त्याच्यावर ठरवण्यात येतील की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या पाहिजेत. त्याचबरोबर 1/3 जागा या महिलांसाठी राखीव असतील. आता हे मिनिमम आहे बरं, 1/3 म्हणजे 33% जागा एवढ्या महिलांसाठी राखीव असतील. ओके, पण तेच आपण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रासहित इतर बऱ्याचशा राज्यांमध्ये त्या राज्याच्या विधिमंडळाने 50% सुद्धा करण्यात आलेले आहे महिलांसाठीच्या राखीव जागा. ठीक आहे, आणि राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठरवल्या जातील. ठीक आहे, म्हणजेच बघा, राखीव जागा ठरवण्याचा अधिकार सुद्धा राज्य विधानमंडळाला आहे. जरी आपल्याला इथे सांगण्यात आलेलं आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ठरवलं जाईल, पण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती असतील, कशा असतील, ते ठरवण्याचा अधिकार सुद्धा राज्य विधिमंडळाला देण्यात आलेला आहे. ओके, सो इथे 243T कशाशी संबंधित झालं, जागांशी, आरक्षणाशी संबंधित. मग पुढे 243U मध्ये नगरपालिकांचा कार्यकाळ देण्यात आलेला आहे, की ज्या सगळ्या नगरपालिका आहेत. आता ज्या वेळेला मी इथे नगरपालिका म्हणते, तर लक्षात ठेवा, तिन्ही संस्था त्याच्यामध्ये येतात, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. प्रत्येक वेळेला जिथे जिथे नगरपालिका असा उल्लेख येईल, तर तिथे नगरपालिका याचा अर्थ या 3ही संस्था असणार आहेत. ठीक आहे, कारण की आपल्याला सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे नगरपालिकामध्ये किती प्रकारच्या नगरपालिका असणार आहेत. ओके, मग इथे तर देण्यात आलेले की बेसिकली बाकी सगळ्या संस्थांचा जेवढा कार्यकाळ आहे तेवढाच नगरपालिकांचा सुद्धा कार्यकाळ असणार आहे, 5 वर्षांचा. पण राज्य शासन 5 वर्षांच्या आधी सुद्धा एखादी नगरपालिका विसर्जित करू शकते. समजा कोणत्या कारणाने एखादी नगरपालिका विसर्जित झाली, कधी, तर समजा अविश्वासाचा ठराव पारित झाला किंवा राज्य शासनाला असं वाटलं की ही जी नगरपालिका आहे ती योग्यरित्या काम करत नाहीये. ठीक आहे, मग त्यावेळेला राज्य शासनाने समजा नगरपालिका विसर्जित केली. मग विसर्जित केल्यानंतर 6 महिन्यांच्या आत नवीन नगरपालिका स्थापन करण्यात आली पाहिजे. म्हणजेच 6 महिन्यांच्या आत निवडणुका कंडक्ट करण्यात आल्या पाहिजेत. ओके,
तर इथे बघितलं आपण 243 मध्ये देण्यात आलेलं आहे की नगरपालिकांचा कार्यकाळ किती असणार आहे. त्याच्यानंतर सदस्याची अपात्रतेच्या अटी दिलेल्या 243 मध्ये. कशात? तर 243 मध्ये. जसं बघा आधी पण आपण बघितलेलं की पंचायत राजमध्ये सदस्यांच्या अपात्रतेच्या अटी संबंधीची तरतूद होती. पात्रतेच्या अटी संबंधीची तरतूद होती का? नाही. तरी ना या अपात्रतेच्या अटीमध्येच पात्रतेच्या अटी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. ओके. तर पात्रतेच्या अटी बेसिकली यामध्ये काय असणार आहे? भारताचा नागरिक असला पाहिजे आणि 21 वर्ष पूर्ण असली पाहिजे. आता ही 21 वर्ष पूर्ण असली पाहिजे याच्यासाठी तर आपल्याला पात्रतेची अट दिलेली नाहीये. मग ते आपल्याला कशावरून समजतं? तर सर्वात पहिल्यांदा ना याच्यामध्ये एक तरतूद टाकण्यात आलेली आहे की राज्याच्या विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी जो काही कायदा अंमलात असेल ना तोच कायदा या सदस्यांच्या पात्रतेसाठी अंमलात असेल. ठीक आहे. पण आता राज्य विधिमंडळामध्ये निवडून जायचंय, आपल्याला आमदार बनायचंय, तर वयाची अट किती आहे? 25 वर्ष. किती आहे? 25 वर्ष. बघा बाकीच्या अटींमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. तो जर समजा डोमेसाईल असं असेल त्या विधिमंडळाच्या कायद्यामध्ये तर तसं सुद्धा असू शकतं. पात्रतेच्या अपात्रतेच्या ज्या काही अटी असतील ओके त्या सगळ्या राज्य विधिमंडळाच्याच या सदस्यांसाठी सुद्धा लागू होणार आहे. पण जर आमदार निवडून यायचंय, राज्य विधिमंडळामध्ये निवडून जायचंय तर वय 25 वर्ष असलं पाहिजे. मग तिथेच या घटना दुरुस्तीने 243 मध्ये काय सांगण्यात आलं की एखादा सदस्य अपात्र नसेल. लक्षात ठेवा, जर एखादा सदस्य अपात्र नसेल कधी? जर त्याची 21 वर्ष पूर्ण झालेली असतील पण 25 वर्ष पूर्ण झालेली नसतील. मग याचा अर्थ काय होतो की आपल्या विधिमंडळाच्या कायद्यामध्ये ते दिले की 25 वर्ष पूर्ण असली पाहिजेत आणि हे तर आपल्या संसदेच्या कायद्यामध्येच देण्यात आलेलं आहे. आपण भाग 5 मध्ये बघितलेलं. ठीक आहे. जिथे आपण संसदेची रचना, राज्य विधिमंडळाची रचना बघितलेली. ठीक आहे. त्याच्यानुसारच आपल्याला सांगण्यात आलेले की आमदाराचं वय 25 वर्ष पूर्ण पाहिजे. पण मग जर राज्य विधिमंडळाचा कायदा इथे लागू झाला तर पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्थानिक नागरी शासन संस्थेमध्ये निवडून येणारा व्यक्ती सुद्धा 25 वर्ष असला पाहिजे का? नाही. कारण की त्यांनी इथे एक अपवाद टाकला की ती व्यक्ती 21 वर्षाची असली तरी सुद्धा चालेल. मग पात्रतेची अट काय आहे? निवडून यायचं असेल तर वयाची अट आहे 21 वर्ष पूर्ण असली पाहिजे. ओके. सो 243 मध्ये आपण बघितलं काय? तर त्या व्यक्तीचं वय जे आहे ते 21 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाने जो काही कायदा केला असेल त्यानुसार तो पात्र असला पाहिजे. जर नसेल तर तो अपात्र मानण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार, त्यांच्या जबाबदाऱ्या या सगळ्या देण्यात आलेल्या 243 मध्ये. कशात? तर 243 मध्ये. यामध्ये सांगितलं की राज्य विधानमंडळ एक कायदा करेल की नगरपालिकांना कोणकोणते अधिकार देण्यात आले पाहिजे, त्यांचा प्रदेश कसा ठरवण्यात आला पाहिजे. ठीक आहे. प्राधिकार म्हणजेच काय की कोणकोणते ते नियम कशा प्रकारे काढू शकतात. मग राज्य विधानमंडळ काय करेल? एक कायदा बनवेल आणि ठरवेल की कोणकोणते अधिकार आपण कोणकोणत्या प्रकारच्या नगरपालिकांना कसे कसे दिले पाहिजे. ठीक आहे. हे कशात देण्यात आलोय? 243 मध्ये. पुढे कर लादण्याचा अधिकार. जसं बघा जिल्हा परिषदेला कर लादण्याचा अधिकार होता, थोडाफार कर लादण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला सुद्धा होता. मग तिथेच 243 मध्ये देण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे या नगरपालिका कर लादू शकतात. राज्य विधिमंडळ तरतुदी करेल त्याच्यासाठी. ओके. राज्य विधिमंडळाला तरतुदी कराव्या लागतील की पंचायतींना योग्य कर, शुल्क, टोल, त्याचप्रमाणे संकलन, विनियोग करण्याचा अधिकार दिलं गेलं पाहिजे. मग ते आता कर कसे गोळा करू शकतात, कोणकोणत्या सोर्सेस मधून गोळा करू शकतात तो ठरवण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला. ठीक आहे. त्याचबरोबर राज्याच्या संचित निधीमधून सुद्धा त्यांना अनुदान मिळतं आणि निधी जमा करण्यासाठी एक निधीची संरचना सुद्धा त्यांच्याकडून केली जाईल की जर समजा महानगरपालिका आहे त्यांना निधी जमा करायचा. त्यांना महानगरपालिका आपण बघतो की मोठमोठ्या शहरांमध्ये असते. मग त्या शहराची नीट व्यवस्था राखायची, त्यांना निधी लागेल ना. मग तो निधी कशा प्रकारे ते साठवू शकतात, जमा करू शकतात त्याची तरतूद सुद्धा नगरपालिका करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 243 मध्ये वित्त आयोगाची स्थापना करण्याची तरतूद देण्यात आलेली आहे. वित्त आयोग आपण बघितलेलं की पंचायतींसाठी सुद्धा स्थापन केलं जातं आणि नागरी स्थानिक शासन संस्थेसाठी सुद्धा. मग हे दोन वेगवेगळे वित्त आयोग असतं का? नाही. तर राज्यपाल नागरी स्थानिक शासन संस्थेसाठी एकच वित्त आयोग स्थापन करतात राज्यामध्ये. त्यालाच आपण म्हणतो राज्य वित्त आयोग. दोन राज्य वित्त आयोग असतात का? नाही. एकच राज्य वित्त आयोग असतो जे राज्यपालांकडून त्या राज्यासाठी स्थापन केलं जातं. पंचायतींसाठी स्थापन करण्यात आलेला वित्त आयोग दर 5 वर्षांनी नगरपालिकांच्या वित्तीय परिस्थितीचा आढावा घेईल. बघा
इथे तरतूद अशी वेगळी टाकण्यात आलेली नाहीये की राज्यपाल नगरपालिकांसाठी सुद्धा एक वित्त आयोग स्थापन करेल, अशी तरतूद आहे का? नाही. तर ते असंच सांगण्यात आलेलं आहे की जे वित्त आयोग पंचायतींसाठी स्थापन करण्यात आलेले तेच वित्त आयोग याचं सुद्धा काम करणार आहे, नगरपालिकांचा सुद्धा. आणि राज्यपालांना ते काही शिफारसी करेल. शिफारसी म्हणजेच काय, की जो राज्याचा पूर्ण निव्वळ हे आहे, काय म्हणतो आपण, जमा आहे, त्या जमेमधून नगरपालिकांसाठी किती पैसे दिले पाहिजेत. राज्याच्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारसींच्या आधारे केंद्रीय वित्त आयोग राज्याच्या संचित निधीत वृद्धीसाठी उपाययोजना सुद्धा करू शकते. ठीक आहे. कारण की बघा, स्थानिक शासन संस्था तर इम्पॉर्टंट आहेत ना. जर लोकल लेवलला आपण बघितलं तर काम कोण करतं? स्थानिक शासन संस्थाच काम करते. मग त्यांना योग्य पद्धतीने निधी मिळणं, अनुदान मिळणं गरजेचं असतं. ठीक आहे. म्हणजेच हे जे वित्त आयोग, राज्य वित्त आयोग जे स्थापन केलं जातं त्याला अगदी केंद्रीय स्थानावर सुद्धा तेवढंच महत्व आहे. कारण की त्याच्यावर ठरवलं जातं, जे केंद्रीय वित्त आयोग आहेत ते त्याच अभ्यासावरून ठरवतील की त्या राज्याला किती % मध्ये अनुदान किंवा आपण म्हणू शकतो वाटा देण्यात आला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर 243 झेड आहे. 243 झेड मध्ये देण्यात आलेले की लेखा आणि लेखा परीक्षण करणं. जे लेखे आहेत नगरपालिकांचे, त्यांचं लेखा परीक्षण करणं. त्यानंतर महत्वाचं कलम येतं किंवा महत्वाची तरतूद येते, ते म्हणजेच राज्य निवडणूक आयोग 243 झेड ए मध्ये. ठीक आहे. म्हणजेच जे राज्य निवडणूक आयोग आहे तेच नगरपालिकांच्या सुद्धा निवडणुका कंडक्ट करतील आणि त्या संबंधीची तरतूद आहे ती झेड ए मध्ये देण्यात आलेली आहे. बघा, झेड कम्प्लीट झालं, मग नवीन कलम ऍड झालेले का नाही, तर त्याच्याच पुढे झेड ए, झेड बी, हे झेड जी पर्यंत आहे. कुठपर्यंत आहे? झेड जी पर्यंत. ठीक आहे. मग नगरपालिकांच्या सर्व निवडणुकांचे मतदार याद्या वगैरे तयार करणं, निवडणूक घेणं, निवडणूक आयोगाचे आदेश, पर्यवेक्षण, नियंत्रण यानुसार ज्या निवडणुका आहेत त्या कंडक्ट करण्यात येतील. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. निवडणुका ज्या आहेत नगरपालिकांच्या त्या कोणाकडून कंडक्ट करण्यात येतात? राज्य निवडणूक आयोगाकडून. बघा, जे केंद्रीय निवडणूक आयोग आहे ना, त्यांच्याकडून फक्त कोणाकोणाच्या निवडणुका घेण्यात येतात? एक म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर संसद म्हणजेच त्याच्यामध्ये राज्यसभा, लोकसभा येईल, आणि त्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे राज्य विधिमंडळ. यांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच फक्त केंद्रीय निवडणूक आयोग घेतं. पण स्थानिक शासन संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये हा कायदा लागू असेल ते देण्यात आलेलं आहे 243 झेड बी मध्ये. आता झेड ए झालं ना, आता हे झेड बी. आणि म्हणजेच यामध्ये हे सुद्धा सांगण्यात आले की केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा हा कायदा लागू होईल. पण तो कसा लागू होईल? की राष्ट्रपती आदेश देतील. जर समजा या कायद्यामध्ये त्या स्पेसिफिक केंद्रशासित प्रदेशासाठी काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर तसा आदेश राष्ट्रपती देतील. कोण देतील? तर राष्ट्रपती देतील. त्यानंतर कोणकोणत्या प्रदेशांमध्ये हा कायदा लागू नसणार आहे? सेम ज्या प्रदेशांमध्ये 73वी घटना दुरुस्ती लागू नाहीये ना, त्याच प्रदेशांमध्ये हा कायदा लागू नाहीये. एक म्हणजे नागालँड, मेघालय, मिझोराम यांना हा कायदा लागू होत नाही. त्याचप्रमाणे राज्यांमधील जे अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्र आहेत, याच राज्यातील नाही तर कोणत्याही राज्यामधली जे अनुसूचित क्षेत्र, आदिवासी क्षेत्र आहेत तिथे हा कायदा लागू होत नाही. ठीक आहे. तर ही त्यावेळेला तरतूद देण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट वेगळा पार्ट, आतापर्यंत बघा आपण जी मोस्ट ऑफ द कलम बघितली, जसं त्यामध्ये आरक्षण आलं, त्याच्यानंतर आपण काय बघितलं अजून, आरक्षणानंतर कशा प्रकारे कोणत्या प्रदेशामध्ये कायदा लागू असेल, कोणत्या प्रदेशामध्ये कायदा लागू नसेल, त्यानंतर कार्यकाळ, त्यानंतर अपात्रतेच्या अटी, या ऑलमोस्ट तरतुदी आपण आधीच्या कायद्यामध्ये सुद्धा बघितलेल्या. आता इथे वेगळं काय आलं तर ते म्हणजे जिल्हा नियोजन समिती. ही जिल्हा नियोजन समिती जी आहे ना ती 243 झेड ई नुसार स्थापन करण्यात येते. कोणत्या कलमानुसार? 243 झेड ई. हे खूपच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. या कलमावर नक्कीच प्रश्न विचारला जातो. आता जिल्हा नियोजन समिती काय आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ना एक नियोजन समिती स्थापन केली जाईल. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो जिल्हा नियोजन समिती. जिल्ह्यातील पंचायती आणि नगरपालिका, लक्षात ठेवा, जिल्ह्यातील पंचायती, इथे पंचायती सुद्धा आल्या, आणि नगरपालिका यांनी तयार केलेल्या योजना एकत्रित करणे. बघा, बऱ्याच वेळेला ना असं सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की पंचायती आणि नगरपालिका यांच्यामधला एक जोडणारी कडी कोणती आहे, तर ती कडी म्हणजे जिल्हा नियोजन समिती. कारण की याच्यामध्ये पंचायती सुद्धा येतात, जो पंचायत राज व्यवस्थेचा भाग आहे,
आणि नगरपालिका सुद्धा येतात, ज्या नगरपालिकांचा भाग आहे. मग यांनी ज्या काही वेगवेगळ्या योजना आखल्या असतील त्या एकत्रित केल्या जातात आणि त्याच्यावर मग तिथे डिस्कशन केलं जातं जिल्हा नियोजन समितीमध्ये. आणि जिल्हा नियोजन समितीची जी तरतूद आहे ती राज्य विधिमंडळाकडून केली जाईल. पण कोणत्या कलमामध्ये ही तरतूद देण्यात आलेली आहे तर 243 ZE मध्ये. त्याच्यानंतर महानगर विकास समिती, खूप महत्वाची समिती ही सुद्धा. तर महानगर विकास समिती काय तर विकास योजनेचा मसुदा बनवण्यासाठी प्रत्येक महानगर क्षेत्रात म्हणजेच काय तर जी मेट्रो सिटी असेल, आपण मेट्रो सिटी मोठी शहरं म्हणतो, तर अशा महानगर क्षेत्रामध्ये ही समिती स्थापन केली जाईल. कशासाठी तर विकास योजनेचा मसुदा बनवण्यासाठी, की त्या महानगरमध्ये अजून इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढवलं जाईल, अजून डेव्हलपमेंट कसं केलं जाईल, या संबंधीचं एक स्ट्रक्चर तयार केलं जाईल. आणि महानगर क्षेत्रातील नगरपालिका आणि पंचायतींचे अध्यक्ष यांच्यामधून महानगर नियोजन समितीतील 2/3 सदस्य निवडले. ओके, म्हणजे इथे रचना दिलेली आहे की महानगर विकास समिती कशी असू शकते. आता या संबंधीची तरतूद पुढे आपल्या महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये सुद्धा आहे, तेव्हा सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर शेवटचं कलम येतं ते म्हणजे कलम 243 ZG. काय तर कलम 243 ZG हे शेवटचं कलम आहे आणि याच्यामध्ये फायनली असं सांगण्यात आलेलं आहे की न्यायालयांना जे काही नगरपालिका आहेत त्या संबंधित हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये, त्यांच्या इंटरफिअरन्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजेच मतदारसंघाचं परिसीमन किंवा मतदारसंघामध्ये कोणाला जागा वाटून देण्यात आलेल्या आहेत याबाबत कोणत्याही कायद्याच्या वैधतेला, म्हणजे विधिमंडळ कायदा बनवेल की कशा प्रकारे वॉर्ड्स पाडले गेले पाहिजेत, मग तिथे लोकसंख्या कशी असेल, त्याच्यावर पूर्णपणे विधिमंडळाचा अधिकार असणारे आणि विधिमंडळाने ज्या वेळेला वॉर्ड्सची स्थापना केली तर त्यावेळेला न्यायालय त्याच्यामध्ये इंटरफिअर करू शकत नाही की इथे नवीन वॉर्ड का स्थापन करण्यात आलेले आहे किंवा या वॉर्डमध्ये जास्त लोकसंख्या आहे त्या वॉर्डमध्ये कमी लोकसंख्या असं का करण्यात आले आहे, असा कोणत्याच प्रकारचा प्रश्न विचारण्याचा अधिकार न्यायालयांना नाहीये. ठीक आहे. त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाने ठरवलेल्या प्रक्रियेने आणि ठरवलेल्या अधिकाऱ्याला सादर केलेल्या निवडणुकी संबंधित अर्जाव्यतिरिक्त कोणत्याही नगरपालिकेच्या निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. ओके, म्हणजेच निवडणुका आणि मतदारसंघ याच्यामध्ये ते मध्ये मध्ये लुडबुड करू शकत नाही. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे अजून एक आहे तर ZF मध्ये देण्यात आलेले की आधीपासून जिथे नगरपालिका अस्तित्वात होत्या त्या तशाच कंटिन्यू राहतील. बघा, 74वा घटना दुरुस्ती झाली ना, त्यामुळे भारतामध्ये ऑलमोस्ट प्रत्येक राज्यामध्ये नगरपालिका अस्तित्वात होत्या. मग 74वी घटना दुरुस्ती आली त्यामुळे आधीच्या नगरपालिका नष्ट करायच्या का नाही, त्या नगरपालिका तशाच ठेवायच्या. त्यांच्यासाठी जर कोणते कायदे तर ते तसेच ठेवायचे. फक्त 74व्या घटना दुरुस्तीने जर समजा कोणतं नवीन तरतूद ऍड करण्यात आली असेल तर ती त्या कायद्यामध्ये ऍडजस्ट करायची. ओके, जसं आपल्याकडे ऍडजस्ट करण्यात आलेले वित्त आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करणं. ठीक आहे. सो आपण बऱ्याचशा गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. परिशिष्ट 12 मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की काही विषय नमूद करण्यात आलेले. तर हे एकूण किती विषय आहेत? 11 कार्य किंवा 18 विषय आहेत. 11 नाही 18 विषय आहेत. ओके, बऱ्याच वेळेला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातो की परिशिष्ट 12 मध्ये नगरपालिका संबंधित किती कार्य देण्यात आलेले, तर 18 कार्य देण्यात आलेले. ओके, सो पण सगळ्याचा आता अभ्यास केलेला आहे. प्रत्येक कलमाचा आपण कलम 243P पासून तर ते कलम 243ZG पर्यंत प्रत्येक कलमामध्ये कोणकोणती तरतूद कशा प्रकारे देण्यात आलेले ती नीट समजून घेतलेली. सो लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. फक्त तुम्हाला ना एक थोडासा हिस्ट्री मधला मी प्रश्न विचारते, पण तो नगरपालिकांशी संबंधित आहे. मला सांगा की आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी एक ना नगरपालिका संबंधीचा कायदा संमत करण्यात आलेला सर्वात पहिल्यांदा. मग हा सर्वात पहिल्यांदा नगरपालिकेसंबंधीचा कायदा कोणत्या वर्षी आणि कोणत्या गव्हर्नरच्या कालखंडामध्ये संमत करण्यात आलेला ना ते सांगा. आणि महत्वाचं आहे, बऱ्याच वेळेला आयोगाने फक्त 1 लाइनर मध्ये किंवा रिकामी जागामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो थांबूया आता, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. राज्यसेवा 2022 या पोस्टचे ऍडमिशन सध्या आपल्या व्हिजन स्टडीच्या ऍपवर सुरू झालेले आहेत. लेक्चर्सची सुरुवात ही 1 ऑक्टोबर पासून होणार आहे. कोर्सची पूर्ण डिटेल माहिती ही तुम्हाला आपल्या व्हिजन स्टडीच्या ऍपवर मिळून जाईल, तर तिथे जाऊन एकदा चेकआउट करून घ्या. कोर्सची जी ऍक्च्युअल फी असणार आहे ती असणार आहे 5,999, पण तुम्ही प्री लॉन्चिंग म्हणजेच 1 ऑक्टोबरच्या आधी जर ऍडमिशन घेतलात तर हीच फी 3,999 असणार आहे. मग तुम्ही जर राज्यसेवेसाठी प्रिपेअर करताय तर लवकरात लवकर या बॅचला ऍडमिशन घ्या.
तुमचा अभ्यास एकदम डिटेल मध्ये या बॅच मध्ये घेतला जाईल. ओके, सो तुम्हाला तुमच्या पुढच्या एक्झाम साठी ऑल द बेस्ट.